आदर्शवत ठरावा। जगात सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा तरुण जर कोण असेल तर तो या महाराष्ट्राच्या मातीचा, या अहिल्यानगरचा, या नाथाच्या भूमीचा आहे, असे देवव्रतजी महेशजी रेखे गुरुजी। विनंती राहील, 19 वर्षाचा हा उमदा तरुण या दक्षिण काशीतून उत्तर काशीला जातो आणि तिथल्या पंडितांची मती गुंग करून टाकतो। ही परंपरा नाथरायांची आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। याही वेळी असंच घडलं होतं की नाथराय इथून काशीला गेले आणि त्यावेळेस तिथल्या पंडितांची मती गुंग करून टाकली। हा या महाराष्ट्राच्या भूमीचा हा इतिहास आहे आणि हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, पुन्हा पुन्हा ते घडत आहे। पूजनीय देवव्रतजी रेखे गुरुजी कोणत्या AI टेक्नॉलॉजीला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारे त्यांनी हे जे करून दाखवले 200 वर्षामध्ये, 200 वर्षापूर्वी हे एकदा घडलं होतं। 50 दिवसामध्ये दंडक्रम वेद पारायण करण्याचा हा विश्व उपक्रम यापूर्वी नाशिकला एकदा घडला आणि हा दुसऱ्यांदा घडला, असे देवव्रतजी महेशजी रेखे गुरुजी। मी विनंती करतो, त्यांचे पिताश्री देखील जी उपस्थित आहे, विनंती पिताश्री आणि आपण त्यांना घडवण्यामध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे असे त्यांचे पिताश्री महेशजी चंद्रकांत रेखे यांना विनंती राहील आपणही या ठिकाणी उपस्थित राहू। मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहोत। हा सन्मान होत असताना निश्चितच गुरुजींना आठवण होत असेल आपल्या मातेची, त्यांची आई मधुराताई, तिने हा लेकरू घडवताना, हा मुलगा घडवताना काय विचार केला असेल की जगाच्या झोळीमध्ये मी काय, कोणत्या बुद्धिमत्तेचं लेकरू घालत असेल, आणि मध्येच त्यांचं देहावसन झालं। पण त्याच पाठीमागे त्यांची बहीण मैथिलीताईने हे सगळं उत्तमरित्या आईसारखी पाठराखण करून आणि वडिलांनी वेदशास्त्र संपन्न असल्यामुळे हे सगळं घडवलं। अशा महेशजी गुरुजींचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे। ह्युमन ब्रेनचा हाय परफॉर्मन्स काय असतो, जेन झी सध्याची जी काही तरुण पिढी आहे यांना एक जबरदस्त प्रकारचं मार्गदर्शन जर कोण करत असेल किंवा त्यांना रिप्रेझेंट जर कोण करत असेल तर असे महेशजी चंद्रकांत रेखे यांचे चिरंजीव देवव्रत महेशजी रेखे गुरुजी 49 दिवस सलग बोलत राहणं आणि नॉट अ सिंगल मिस्टेक एवढा मोठा उपक्रम इतिहासात पहिल्यांदा घडलाय, त्यामुळे त्यांचा स्वागत सन्मान होणं क्रमप्राप्त आहे। पूजनीय योगीराजजी महाराज गोसावी यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे। ही सगळी मानद्याळी आम्हाला जी प्राप्त झाली त्यांच्या आयोजनामुळे, त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। यानंतर त्रिदावडी होईल आणि